फुल असं अनप्रेडिक्टेबल एकदम झालेलं आहे की भाई साहब आम्हाला कोण भेटले. चलो आता काय प्रॉब्लेम नाही, आता ट्रिपला जाऊ शकतो आम्ही. असं अनएक्सपेक्टेड कोलॅब झालेलं आहे आणि तो म्हणजे एक न सांगता एक माणूस आलेला आहे आणि तो आता फ्रेममध्ये यायचं बघतोय. पहिलं सांगितलं नाही, नंतर सांगतो, नंतर येतो डायरेक्ट, सांगत पण नाही, येतोय आणि नंतर कॉल करून बोलतोय की मी आलोय. व्हॉट इज दिस बिहेवियर ब्रो? मी इलोय. तू तरी आलास ब्रो, बाकीच्या दोघांचं काय मग? ते गेले. जाऊ दे, मंदिर परिसरात आहेत म्हणून जरा शांत बसलोय. नाही तर त्या दोघांना काय काय खूप सारे अभद्र शब्द होते. जाऊ दे, बघू आता काय पुढचे जे काय प्लॅन असतील, काय करायचं प्लॅन बघू. अनप्रेडिक्टेबल, ॲडव्हेंचरस. खरं तर मी इथे काही ठरवलंच नव्हतं, फक्त थोडी विश्रांती घ्यायला आलो होतो. तेवढ्यात अचानक एक कॉल आला आणि समोरून एक वाक्य ऐकू आलं, तू आलायस काय? आणि काय आश्चर्य, त्या व्यक्तीने एका तासाच्या आतच हजेरी लावली. मग नंतर आम्ही त्याच्याच गावी गेलो, त्याच्याच घरी स्टे करायचा विचार केला आणि ट्रिपला तिथूनच सुरुवात करायचा विचार आला. ही एक ट्रिप अशी आहे की लाईक एक अनपेक्षित आणि ठरली नव्हती पण आठवणीत राहणारी ही एक ट्रिप आहे. चला तर एक्सप्लोअर करूया आता. आता जस्ट पोचलो आहोत आय लव बापर्डे. घर गायब झालेलं आहे, अंधारात कुठेतरी दिसतच नाहीये. तर मित्रांनो, आज आहे आमचा दुसरा दिवस आणि आज आम्ही प्लॅन केलेलं आहे की लाईक आंबोली घाटात जायचं आहे. तर त्यासाठी आता तयारी तर करायचीच आहे. बघा आपले मासे उठलेत की. उठ 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 उठ. तयारी तर झालेली आहे आणि मस्तपैकी असं छानसा असा पाऊस पडून गेलेला. नाश्ता करूया आणि निघूया. चलो. आमचे शेठ पहिलेच नाश्ता करायला बसलेले आहेत. नाश्त्याला काय? चटणी आणि भाकरी, गरमागरम स्मोकी फ्लेवर भाकरी, चुलीवरची आहे ना. बोल ना, हॅलो गाईज, भाकरी खालो. किती? 5. आणि सकाळच्या नाश्त्याला गेलं स्मोकी फ्लेवर भाकरी. प्लॅन तर झालेलं आहे की आंबोली घाटात जायचं. 130 किलोमीटर आहे ह्याच्या गावापासून आणि एकच स्कूटी आहे, म्हणजे बाईक राईड होईल इन शॉर्ट. होय, चलो. ट्रिपची सुरुवातच झालेली आहे, पावसापासूनच झालेली आहे. जर्नी ॲक्टिवावरची सुरू झालेली आहे. 130 किलोमीटर. मधला स्टॉप आहे. पहिला स्टॉप कुठे कणकवलीला तरी घ्यायचा आहे. पहिला स्टॉप, त्यानंतर डिरेक्टली सावंतवाडीला स्टॉप घ्यायचा आहे, मग आंबोली आणि मग आंबोली घाट. पुढचा रस्ता भारी आहे रे, काम शूट करून दाखवतो. अरे हो, पाऊस पडायची अशी शक्यता वाटते आणि पडला तर चांगलंच आहे. बट तरी असं वाटतं की लाईक भिजून नको जावायला, पहिलंच स्टार्टिंगलाच नको भिजायला. आताशी ऑलमोस्ट 20 किलोमीटर तरी आम्ही कव्हर केलेलं आहे फक्त. बघूया आता वाटेत अजून काय काय सरप्राईज आहेत ते. काय बोलतो?
काय बोलतोय? गा ना जोरात तरी गा. आलं असेल त्याचं. लोकांना तरी ऐकून येत. आलं असेल त्याचं. जे नाही बोलता अजून आलेलं की पाऊस सुरू झालेला आहे. काय बोलतो कसं? फायनली गाडी काढलेली आहे आणि आता मुंबई गोवा हायवे वरती आहेत. ट्रॅक तर असं आहे की लाईक पहिलं जाता जाता आम्हाला कणकवली लागेल. कणकवली, ओरस, कुडाळ, तर सावंतवाडी, आंबोली. नंतर कुडाळ, नंतर सावंतवाडी आणि मग नंतर आंबोली घाटात आम्ही पोचू. आमचे शेड चालू करायचा प्रयत्न करतात पण काय चालू काय होत नाहीये. काय झालं का इंजिन गरम म्हणून बंद पडले काय? थोड्या वेळाने सुरू होईल गाडी. गाडी बंद पडल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. गॅरेज शोधायला लागलंय. काय 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 सतीश आणि वैभव असे 2 गॅरेजवाले आम्हाला भेटलेले आहेत. बघूया आता ते कुठे कुठे आहे. बघ ते इथेच आहे काय? ठीक आहे. ऑपोजिट लेनला चाललं तरी. ए दादा नको पाणी उडू नको. आणि ताई पण ऑपोजिट लेनला चालले. जाऊ दे सोड. मित्रांनो काय ना काहीतरी अडचणी येतच आहेत. जसं मगाशी प्लग खराब झालेला तो प्लग एक्सचेंज करायला लागला आणि आता पेट्रोल आपण रिझर्ववरती लागली आहे गाडी अचानक. काय माहिती याचा काटा पण असं वाटते खराब झालेला आहे. थोड्या वेळाने बोलू आम्ही. स्पीड ब्रेकर पण दिसत नाही. दिसतच नाही. 1-1.5 किलोमीटरवर पेट्रोल पंप आहे असं बोलतात गावाला. आता बघू जाऊन काय होतंय. पूर्ण घाटाची पाहिजे तुला. एवढ्या वेळानंतर एक स्टॉप घेतलं. ऑलमोस्ट किती 90 किलोमीटर तरी झाले असतील ना. 90-100 किलोमीटर झाले. एवढ्या वेळामध्ये ऑलमोस्ट 2 ते 3 स्टॉप झालेले आहेत. त्यामध्ये एक स्टॉप तर ह्याचाच होता. तिला एक बाईकच बंद पडली आणि आता नाश्ता करायसाठी आता ॲक्च्युअलमध्ये थांबलो आहे. 100 किलोमीटर झाले असतील ना रे. ऑलमोस्ट सावंतवाडीला पोचलो आम्ही. आता थोडं इथून 20-1 किलोमीटरवरती काहीतरी आंबोली घाट. काय बोलतोस? 30 किलोमीटर. अरे कॅश पेमेंट. ते सोड. स्टार्टिंगला पहिलं खिशात बघितलं 100 रुपयेच आहेत रे. मिसळचं बिल 120 रुपये. आणि मिसळचे झालेत 120 रुपये. आता काय करायचं आम्ही भाई. त्यात 2 चहा मागवला त्याच्या. बघ ना चेक कर ना असेल कुठेतरी. अरे भाई चेक कर इथे ATM पण नाही आसपास. आता गावाला आहे माझ्या. तू 2 मांडी घास मी 2 मांडी घास. झालेला असा प्रॉब्लेम की आमच्याकडे फक्त 100 रुपये होते
आणि नाश्ता करून आला आम्ही 150 रुपयाचा आणि काय 40. 140चा आणि माहिती नाही अचानक धुवून निघालेले पैसे 50 रुपये निघाले खिशातून. खरंच प्रसन्न आहे बाई, खरंच प्रसन्न आहे. त्याचे 50 रुपयाचा आम्ही जुगाड करणार होतो, काय करणार होतो माहिती नाही. रेंज पण नाही, प्लस त्याचा फोन जीपे पण नाही, काहीच नाही. आता ATM मधून कॅश काढायची. मित्रांनो तुम्ही कोकणात आलात तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, कॅश घेऊन फिरा. जीपे बिपे काय नसतं. चलो आता काय केलेस कॅश. कडक सापासारखं रस्ता आहे रे. काय बोललो मगाशी तुला, अजूनही पुढे पूर्ण शूट करतो. येताना गोप्रो मध्ये शूट करतो. मजा आली रे. अशा रीतीने 70च्या स्पीडने टर्न घेताना भूषण पेंडुरकर किती 70च्या स्पीडने आणि 80च्या स्पीडने घेतलेला हा टर्न कुठेतरी घालत होते पण सांभाळून घेतले. आता घेणार आहे 100च्या टर्नने, 100च्या स्पीडने पुढचा टर्न. बघूया काय करतायत. आणि घेतला. अरे स्पीड 90चा लागला, 100चा नाही लागला. ठीक आहे पुढचा टर्न आपण ट्राय करू. अशा रीतीने एक छोटूसा वॉटरफॉल मला भेटलेला आहे. डायरेक्ट जाऊ डायरेक्ट दाखव. भाई फायनली आपण पोहोचलेलो आहे. जो 130 किलोमीटरचा जो दौरा केलाय तो वर्थ इट आहे. काय बोलतो मेकड वॉटरफॉल. चलो तुम्हाला दाखवतो वॉटरफॉल कसा आहे तो, आणि वॉटरफॉलमध्ये भिजायचं आहे महत्त्वाचं. झालं
आहे ना यार, खूप थंड आहे. खूप थंड आहे यार. हां किती द्या पाणी खूपच गार आहे एकदम. दात बाग किती दिसत एक नंबर वॉटरफॉल आहे, मस्त आहे. अशा लाईनीत अजून पण खूप सारे आहेत पुढे. घाटाचा हा पहिला असा आम्हाला वॉटरफॉल भेटलेला आहे. काय बोलतो थांब. एक नंबर. मिनी धबधबाच. मिनी धबधबा. आणि ही कर्नाटकची गाडी. फुल एकदम असं थ्रिलिंग वाटते की लाईक पैसा वसूल. जो 130 किलोमीटर आम्ही जो धावून आलोय इथे जस्ट फॉर द आंबोली घाट. अँड दिस इज द आंबोली घाट. करून आम्ही विचार केला की ऍक्च्युअल जो मेन आता गाडी हा चालवणार आहे. पाठीमागचा जो काही व्ह्यू आहे ना तो तुम्हाला आता दाखवतो. फुल लोणावळा इगतपुरी सारखाच फिलिंग आहे इथे पण. आणि हा आहे तोच आंबोली घाट. तुम्ही नक्की विजिट करा इथे. अजून एक धबधबा आहे त्याची मी व्हिडिओ दाखवतो थोड्याच वेळात. दिस इज द व्ह्यू. तुझ्याकडेच आहे. फायनली गाडी याच्या हातात आलेली आहे. जाऊ दे तरी पण अजून पुढे चाललंय. पाठी जातच नाही. घरी जायचं. माझी बॅट आणि प्रसादची बॅटिंग अशी सीन झालेली आहे. पण नाही बॅट तरी पण जाऊ दे. एक अजून एक पॉइंट आहे पुढे तो बघूया. अजून एक धबधबा आहे यार तो बघतो पुढे पण. हा दिसला. तू घाट चढवलास. चल पुढे चल. आणि अशा प्रकारे मेन आंबोलीचा जो वॉटरफॉल आहे तिथे आम्ही पोचलेलो आहोत. आणि हा आहे विचार तर होता की इथे ह्या धबधब्याजवळ जायचं बट खूपच गर्दी आहे त्यामुळे त्याला वाटलं त्याचा फोटो काढतोय. त्याला वाटलं त्याचा व्हिडिओ काढ.
काय नाही, पण आम्हाला भिजायला पण चांगलं या धबधब्याजवळ भेटलं, जिथे गर्दीच नव्हती बिलकुल पण. आणि देऊन 20 रुपये देऊन गर्दीमध्ये पण काय एन्जॉयमेंट नाही होणार आहे. त्यापेक्षा चला परत रिटर्न जर्नी करूया. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की या धबधब्याजवळ यायचं आहे तर तुम्ही वीकडेजमध्ये या, वीकेंडला नका येऊ. आज फ्रायडे आहे तर त्यामुळे इथे खूप सारी गर्दी असणार आहे. कसला सुकून भेटला इथे वेस्टर्न पाय दुखत होते एवढे दिवस, 2 दिवस झाले. सूप दिलं पण आहे. इथे पोचलो आहे याच्या घरी प्रसादच्या, आणि आता मस्तपैकी रिलॅक्स.